हॅलो, हाय. काय करतेस आज? मी ना लिंबुनीच्या झाडाला खत घालते. तर ही माझं जे लिंबुनीचं झाड आहे ना, ही 1.5 वर्षापूर्वी मी जमिनीत लावलं आहे आणि त्याला ना अजिबात फुलंच येत नव्हती. तर त्यासाठी ना मी महिन्यातून 15 दिवसातून असा एक प्रयोग करत होते. काय टाकायचं तर टाकल्यामुळं त्याला आता फुलं यायला लागलेत. तर फुलं आल्यामुळं मग आता मी म्हटलं चला आपण एक व्हिडिओज करूया आणि दाखवूया लोकांना की जर लिंबुनीच्या झाडाला फुलं वगैरे येत नसली तर हे टाका म्हणून. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर पहिल्यांदा काय करायचं, हे जे आहे ना, ही पूर्ण अशी माती आहे ना, अशी खांदून घ्यायची म्हणजे हा झाडाची अशी मोकळी करायची. त्यात आम्ही खांदलेलीच आहे. तर असं पूर्ण असं हे असं खांदून घ्यायची म्हणजे सगळ्याच्या मुळ्या जराशी ढिल्ल्या करायच्या अशा. तर आता हे माझं कसं खाली आहे म्हणून मी असं सगळं खणते. जर कुंडी जर लावलं असलं ना तर कुंडीतलं काय करायचं ते पण खांदून घ्यायचं थोडं थोडं. अशी मोकळी माती करायची कुंडीतल्या पण ह्याची लिंबुनीच्या झाडाची. तर आता ही पूर्ण असं मी खांदून घेतलं. हां, ही मी असं लिक्विड करून घेतले. तर ह्यात काय टाकलं माहिती आहे का मी, ह्यामध्ये 1 लिटर ताक आहे आणि त्यामध्ये थोडासा असा वाटीभर भात, शिजवलेला भात असतो तो भात आणि हे टाकलं केळाची साल, चहा पावडर, गूळ आणि आपलं खाण्याचं मीठ असतं ना घरातलं ते टाकलं आणि 2 दिवस मी ठेवले असं. म्हणजे रोज हलवत होते थोडं थोडं आणि नंतर असं झालं फर्टिलायझर तयार. तर हे असं तुम्ही केलं समजा तर आपल्याला जे कुंडीमध्ये टाकायचं ना तर एवढ्या प्रमाणात नाही टाकायचं, कारण आता हे मातीत असल्यामुळं मी एवढं घेतलं टाकायला. आणि म्हणजे 1 ग्लास घेतलं की त्याला 2 ग्लास पाणी टाकायचं आणि असं म्हणजे हे टाकून द्यायचं असं. हे टाकल्यानंतर पूर्ण माती जी काढली ना मी अशी टाकून देणार. अशी मोजून टाकायची. आणि आता ह्याला मी काय पाणी घालणार नाही, कारण मातीत असल्यामुळे मला पाणी घालायच्याला गरज नाही. पण कुंडीतल्याला पाणी घातलं पाहिजे, नाहीतर जळून जाईल झाड. तर ह्याला बघा आता मी तुम्हाला दाखवते, फुलं आले होती. इथं पण आले का, कोपऱ्यात इथं इथं पण आहेत, तिकडं पण आलेत. इथं पण आलेत आणि तिथं पण आले. काल परवा पाहिल्या होत्या तर त्या साईडला होत्या, आता इकडे पण आलेत कळ्याच्या. तर यायला लागलेत आणि तुम्हाला आता भरपूर आणि कळाले की नुसतं मी तुम्हाला दाखवते बघा आल्यानंतर. अजून काय करायची माहिती का झाडासाठी, तर झाडावरचे वर असे कटिंग करायची. कटिंग केल्यामुळे बाकी तसं फुटले आणि डेरेदार झालेले आहे बघा हे झाड. आणि ह्याला ना लिंबुनीच्या झाडाला आणि ऊन पण लागतं भरपूर, त्यामुळे तर जरा ऊन पण येते ह्याला. आणि माझं झाड कसं जमिनीत असल्यामुळं मी 15 दिवसातून किंवा महिन्यातून पाणी घालवतं, ते कारण खाली खोद. पण आपलं कुंडीत असतं ना, कुंडीतली ज्यावेळी माती वाळली जाते त्यावेळी तुम्ही पाणी घाला झाडाला. तर ह्याची ह्या लिंबुनीच्या झाडाचे खूप असे फायदे पण आहेत. कारण आता कधी कधी ना मी ही लिंबुनीची झाडाची म्हणजे पाला आहे ना, पानं मी नेते आणि तेलात टाकते आणि आपण डोक्याला लावू शकतो. त्याने तेलाचा पण वास छान येतो आणि केस पण चांगली मऊ होतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना तसं तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या झाडावर काय फरक पडतोय तेव्हा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पुढच्या व्हिडिओला आणि काहीतरी तुम्हाला दाखवता येईल. बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.